आणि एका बाजूने संघ देखील त्यांच्या अपोजिट नवी मुंबईचा धारावे हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेज तरार वेगवान असा गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आक्रमण करताना ऑन साइडला हा फटका मिड विकेटला क्लिअर केलं. ऋतिकने पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट केले. षटकार लगावत डावाला सुरुवात केली आहे. जबरदस्त टायमिंग ऋतिकच्या माध्यमातून दमदार सुरुवात. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल. बॉलिंग अटॅकमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट एक उत्कृष्ट फलंदाज दोघांमधलं हे द्वंद्व. आणि पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं विकी थोडासा वरचर राहिला. एक षटकार त्याने मारलाय. सुरुवात चांगली केली आपल्या डावाला. मोठी मॅच मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा. याही वेळा आपण पाहिला हुक केला बॉलला मागे पाठवलाय. फाईन लेग क्षेत्राकडे बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार लगातार दुसरा. ड्रीम स्टार्ट खरं तर द्यायचे आहे. दमदार सुरुवात करायची आणि सुरुवातीला दोन मोठे फटके ऋतिक पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहत आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलं आहे आणि खरं तर स्वभावाने अतिशय नम्र असणारा खेळाडू. तितकाच चांगला खरं तर उत्कृष्ट फलंदाज मैदानामध्ये खेळतोय. यावेळेला फुलर लेनचा वेगवान ते सरार बॉल उजव्याच्या बाहेर निघाला. पहिला बॉल आपण पाहिला बरोबर त्या ठिकाणी स्लॉटमध्ये आला. त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन चेंडू. त्यानंतर वाईड यॉर्करचा प्रयत्न. फुलर लेन टाकला चेंडू. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. 12 धावा या धाव फलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. संध्याकाळचा 17 आणि शेवटचा सामनाच्या दिवसातला धारावी विपक्ष वडवली. याही वेळा आपण पाहिला ॲक्शन रिप्ले. तो तिसरा चेंडू टाकला तशाच पद्धतीचा हा चेंडू डिलिव्हर केला विकीने. राऊंड विकेट अँगल बनवत मात्र हा बॉल निघून चालला आहे. सचिन नाईक यांच्या हातामध्ये विकेट किपर आहेत त्या ठिकाणी. 2 षटकारानंतर मात्र प्रत्युत्तर मी मगाशी उल्लेख केला बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल आहे. याही वेळेला आपण पाहिला बॅकफुटला जात हा फटका चांगला पद्धतीने खेळून काढलाय. डीपमध्ये बॉल थांबला आहे आणि त्यानंतर दुसरी रन कंप्लीट झाली. तिसरा रनचा प्रयत्न होईल का तर नाहीये. रिस्क त्या ठिकाणी घेत नाहीये दोन्ही खेळाडू. 2 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला पहिल्या पॉवर प्लेमधला. पॉवर दाखवायला सुरुवात झाली. आता पावसाळा देखील सुरुवात झाली. ऋतिकला देखील आता खरं तर चमकदार कामगिरी करावी लागेल. यावेळेला एज लागले. बॉल मागे फ्लाय स्लिपला. दिनू आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न जरूर केले पण त्यांच्याही वरून बॉल निघाला मागे. त्या ठिकाणी सिंगल रन शेवटच्या बॉलवरती आली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कैलासवासी चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली या टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 15ची सरासरी खरं तर शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिली तर नक्कीच एक मोठं टार्गेट 90च्या आसपास पोहोचेल वडवली संघ. आणि ते टार्गेट सेफ कदाचित राहील कारण या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे धारावी टीमला. सेकंड ओव्हरमध्ये आशिष मेहरुल हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय. मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. स्पर्धेमध्ये हायेस्ट विकेट टेकर 3 विकेट त्याच्या नावावरती राहिले. चांगलं दमदार योगदान त्याचंही राहिलं. ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर दोन्ही भूमिका त्याने चोखपणे पार पाडल्या. आयकॉन म्हणून नावलौकिकाला साजे सगळे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट पहिला बॉल. यावेळेला ऑफ ड्राईव्ह केला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडी धीमी झाली आहे. पुन्हा एकदा खरं तर या ठिकाणी वेगवान बॉल निघालाय. 4 धावा. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमधून फरार. 4 चौकार मिळेल. आशिष मेहरूवरती आक्रमण. मिसेपमध्ये फटका. चांगलं टायमिंग. मी पाहता अगदी सीमारेषा लगत जाऊन बॉल थांबला. 4 धावा या चेंडूवरती आल्या. 19 रन धाव फलकावरती. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. ऋतिक आक्रमक झालाय. पुन्हा एकदा बिगिट करताना हा फटका बसला. चेंडू हवेमध्ये झेल होईल का तर प्रयत्न केलेले आहेत. नाहीये. वाकेड एरियामध्ये चेंडू पडला. झेल चा प्रयत्न जरूर झाला त्यांच्या आवाकाच्या बाहेर. दरम्यान 2 धावा याही चेंडूवरती मिळतील. धावसंख्येत होईल वाढ. 21 रन स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आशिष थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतो. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर बॅट्समनच्या रीचपर्यंत बॉल त्या ठिकाणी देत नाही. त्यांच्या रीचमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू. यावेळेला हलक्या हाताने ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इथे फटका सुंदर आहे. मागे फिल्डर धावतात भावेश दिनू. तद्वर मात्र तिसऱ्या रनचा कॉल. लास्ट मोमेंटला चेंडू थांबला आहे. सीमारेषा लगत 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. चांगली फलंदाजी. इनफिल्डला क्लिअर केलं होतं खरं तर मागच्या बॉलमध्ये ऋतिक पाटीलने. पॉवर प्लेचा
पुरेपूर फायदा घेत असताना ऋतिकला आपण पाहता 24 रन स्कोर कार्डमध्ये 4-2-3 पहिल्या 3 चेंडूवरती धावसंख्या आपण जर पाहिली फिगर पहिला चौकार त्यानंतर दुहेरी अंक तिसऱ्या बॉलमध्ये तिहेरी अंक अजून 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि प्रथमतः या इनिंगमध्ये ओमी केनी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. आज खरं तर वैशिष्ट्य डाव्या हाताच्या खेळाडूंच्या अर्धशतकी हेही पाहायला मिळालं. एज लागली होत जरूर थोडासा साऊंड आपण ऐकला परंतु मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे सेफली बॉल त्या ठिकाणी लँड झाला. दरम्यान आणखीन एक सिंगल अकाउंट ओपन झालं ओमी केनी या खेळाडूचं. एक रनने मात्र स्कोर कार्ड देखील पुढे चाललंय. टोटल धावसंख्या 25 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या विकेटसाठी भागीदारी ही फार महत्त्वाची आहे. स्टार्ट चांगला मिळाला तर नक्की तुम्ही शेवट तितकाच गोड कराल. त्यामुळे हे प्रयत्न ऋतिक आणि ओमीचे राहतील. जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याकडे लक्ष राहील या दोन खेळाडूंचा. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला आले कव्हर्समध्ये डीपमध्ये आहे त्या ठिकाणी फिल्डर जजमेंट केलं होतं धीरजने परंतु झेल सुटला. झेल ड्रॉप जीवनदान ऋतिकला त्या ठिकाणी मिळेल असं वाटलं. धीरजकडून या ठिकाणी चूक होणार नाही परंतु त्याच्याकडून देखील झेल सुटला गेला. जीवनदान मिळाला ऋतिकला. नशिबाची साथ. 27 रन 27 धावा. भरपूर वेळा संधी निर्माण झाली त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती खरं तर फिल्डिंग टीमला ऋतिकचा विकेट घेणं त्यात खरं तर वडवली संघावरती दबाव प्रस्थापित करणं. विकेट फार महत्त्वाचे राहतील. लास्ट बॉल यावेळेला हा फटका चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदान मिळाल्यानंतर मात्र हे आक्रमक फटका पाहायला मिळाला. 6 धावा या खरं चेंडूवरती आल्या. 2 षटकं संपली आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 33 लॉस ऑफ 0 विकेट. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहत आहे. वडवली संघाचा ऋतिक पाटील या खेळाडूकडून कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने एक वेगळं इम्प्रेशन टाकलं. त्याच्याबरोबरीने ॲज अ आयकॉन म्हणून ओमी केनी हा खेळाडू देखील चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. चांगलं योगदान. सेकंड स्पेल यावेळेस विकी पाटील बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. 2 नवी मुंबईचे स्टार खेळाडू विकी भोईर हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आला. 2 नवी मुंबईचे स्टार खेळाडू या ठिकाणी आपण पाहताय तर एकमेकाच्या अपोजिट तुम्हाला पाहायला मिळतील. दिवा कोळीवाडा या टीमचा खेळाडू ओमी स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी सज्ज. बॉलिंग अटॅक करते आपण पाहता विकीला. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टॉस केला चेंडूला. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. वाईटचा इशारा आलाय या ठिकाणी पंचांचा. 1 बाउन्सर ही सूचना गोलंदाजालाही देण्यात आलेली आहे. पहिला बाउन्सर तुम्ही वापरलाय एका षटकामध्ये एखादा बाउन्सर तुम्ही वापरू शकताय आणि इथे मात्र तो बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु वाईटचा इशारा आला. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट. क्या बात आहे. कडक शॉट. ओमी केनी ब्रँडेड षटकार. भरपूर वेगाने फास्ट अँड फ्युरियस बॉल. वेगाने चेंडू आला त्याच वेगाला चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर. बॉटोमॅटचा योग्य वापर. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. षटकार पाहायला मिळाला ओमीकडून. 6 धावा आल्या. निर्णायक मॅचमध्ये या ठिकाणी आपण पाहता 2 ताकदवर खेळाडूंमध्ये हे द्वंद्व पाहायला मिळत असताना हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने बॉल आला. सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी लेग बाईजच्या स्वरूपात सिंगल पॅडलाईनवरचा हा बॉल आणि त्या ठिकाणी मग पाहू शकाल एक एक्स्ट्रा रन ॲड होईल धावफलकामध्ये. टोटल धावसंख्या 41 41 धावा धावफलकावरती. पार्टनरशिप चांगली राहिली प्रत्येक मॅचमध्ये या दोघांमध्ये. हे वैशिष्ट्य खरं तर वडवली संघासाठी पाहायला मिळालं. यावेळेला तेच सरळ बॉल अँगल राऊंड विकेट आले. बरोबर अँगल बनवलं आणि त्या ठिकाणी मागे विकेट किपरकडून थोडंसं खराब कामगिरी पाहायला मिळाली. 22ची सिंगल त्या ठिकाणी एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. धावसंख्येत होईल वाढ. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ज्ञानेश्वरजी मुकादम आमचे बेस्ट स्कोरर. भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं या स्पर्धेसाठी. यावेळेला इनसाइड आउट. क्या बात आहे. ओमी केनी ब्रँडेड षटकार. छा गए. जबरदस्त फलंदाजी. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे. मागचा फटका आपण पहिला फ्लिक ऑफ द रिस्ट आणि यावेळेस फोर्सेबल फटका होता. इनसाइड आउट कव्हर्सला टार्गेट केलं. 6 धावा ओमीच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. घातक फलंदाजी. इथे आपण पाहिला खरं टॅपिंग क्रिकेट स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं आणि तिथे आतली गडा घेतली. मग टायमिंग स्ट्रोक 1 रन घेतली आहे. रिस्क घेत नाही आहेत खेळाडू. धावसंख्या धावफलकावरती 49. वैयक्तिक आतापर्यंत 2 स्पेलमध्ये 11 चेंडूमध्ये 29 धावा विकीने खर्च केल्या.
थोडीशी खराब निराशाजनक कामगिरी राहील या ठिकाणी धारावी टीमसाठी विकीच्या माध्यमातून. यावेळेला देखील वेग भरपूर आहे, गती भरपूर आहे, बॉलला देखील सोडून दिलंय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट का तर रिस्क घेतली आहे. या क्षणाला या रिस्क घेणं योग्य आहेत का हा प्रश्न विचारला जाईल डगआउटमधून. 2+1 कारण ऑलरेडी धावा आलेल्या आहेत आणि ते 50 कंप्लीट 52 धावा धावफलकावरती वडोली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ऑलरेडी धावसंख्या गतीने पुढे चालली, भरपूर धावांची गती वाढली आहे, त्यामुळे रिस्क 1 रनसाठी घेणं कदाचित हा चुकीचा निर्णय. तुम्ही पाहता ऑनस्क्रीन डिरेक्ट हिट झाला असं परतावं लागलं असं. इथे लो फुल टॉस पुन्हा एकदा करता आपण पहिला डाऊन द लेग खरं तर मागे चाललाय बॉल. पंचांचा इशारा वाईड एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ 7 एक्स्ट्रा रन 5 बाईज 1 लेग बाईज 3 वाईड्स आतापर्यंत या इनिंगमध्ये खर्च केल्या धारावी टीमने. शेवटचा बॉल टाकायचा आहे. 33 धावा खर्च केल्या 11 चेंडूमध्ये. थोडंसं महागडं स्पेल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करताना हा फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये. आशिष जज करतो झेल होईल का. झेल झाला असता सुटलाय. जीवनदान पुन्हा एकदा खरं तर नशिबाची साथ दैव बलोत्तर म्हणावं लागेल या खेळाडूचं. आज लक फॅक्टर ऑन आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा आल्या. 2 ओव्हरमध्ये 35 धावा खर्च केल्या विकी भोईरने. टीमचा आघाडीचा प्रमुख गोलंदाज तो मात्र महागडा राहिला आणि इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोरकार्डवरती आल्या त्यामध्ये तब्बल 55. अर्धशतकीय भागीदारी खरं तर आपण पाहताय. आशिषने 1 षटक टाकलं, त्यानंतर 2 षटकं टाकली ती म्हणजे विकी. 18.33 हा करंट रन रेट आहे. या सरासरीनं पुढे गेलं तर एक मोठं टार्गेट तुम्हाला 6 ओव्हरमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रोजेक्टेड स्कोर आपण पहिला करंट रन रेटनुसार 110. 16च्या सरासरीने पुढे गेलं तर 103. 18च्या सरासरीने गेले तर नक्कीच 109. 20च्या सरासरीने आले तर 115. किती होतील धावा प्रेडिक्ट आपण करू शकत नाही. जसा खेळ मैदानामध्ये आहे वर्तमान स्थितीमध्ये जर का चांगली कामगिरी या फलंदाजाने सातत्याने केली तर नक्कीच 100+ रन तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळतील. तर एका बाजूने कमबॅक हवा, एखादा विकेट आशिष या ठिकाणी मिळवून देईल का टीमला हे देखील पाहावं लागेल. अराउंड द विकेट समोर ओमी. या वेळेला देखील आपण पाहताय खरं चांगली लाईन चांगली लेंथ पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. खरं तर फोरआर्म्समधली ताकद, मनगटामधली ताकद आणि त्यानंतर टायमिंग या सर्व गोष्टींचा वापर फलंदाज करताना पाहायला मिळाले या संपूर्ण दिवसामध्ये. चांगली फलंदाजी, टायमिंगच्या आधारावरती देखील फटके पाहिले, ताकदीच्या आधारावरचे देखील फटके पाहायला मिळाले. ऑन साईडला हा फटका खेळायचा आहे. बॉल हवेमध्ये आहे, सेफली लँड झाला. स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय, उचलतोय. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा ॲड होतील बॅटिंग करत असताना वडोली संघाच्या धावफलकामध्ये. 57 रन 57 धावा धावफलकामध्ये. 4थं षटक मार्गस्थ आहे. चांगल्या दिशेने वाटचाल वडोली संघाकडून होताना पाहता. सकाळचं सत्र गाजवलं खरं तर वडोली संघाने. सलग 2 सामने जिंकले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये धारावी टीमने सलग 2 सामने जिंकले. पण तो आता महत्त्वाचा सामना आहे, 3रा या स्पर्धेतला. याही वेळा आपण पाहिला जो फटका आपण पाहिला तर विकीच्या अगेन्स्ट तोच फटका पुन्हा एकदा आशिषच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला. ताकद, नजाकत, टायमिंग सर्व गोष्टी या ठिकाणी या फटक्यामध्ये जुळवल्या आणि पुन्हा एकदा ओमी केनी ब्रँडेड षटकार आपण पाहताय या मॅचच्या दरम्यान वडोली संघासाठी. वॉट अ बॅटिंग, बडे मॅच का बडा खिलाडी असंही म्हणायला हरकत नाही आहे. चांगलं योगदान आपल्या टीमला तो देतोय. 8 बॉल 22 वरती तो खेळतोय आणि संघाच्या सांघिक धावा 63 आणि त्याच्याबरोबरने 13 चेंडू 34चं योगदान ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढे आले, स्टेप आउट झाले होते खरं तर. मागे बॉल टाकला, लेंथ आपण जर पहिले कमी केली, शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. पायांच्या हालचालींकडे लक्ष दिलं आणि बरोबर त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड केला. गोलंदाज आशिष मेहरुल या खेळाडूने अनुभव, व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे, त्याचा पुरेपूर वापर त्याने मागच्या बॉलवरती केला. डॉमिनेट केलं, ओमीला थांबवलं. टोटल 63 रन स्कोरकार्डमध्ये. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेला अकू टप्प्याचा बॉल एज लागले, मागे चला फ्लाय स्लिपला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1च रन या चेंडूवरती असेल. 1 रनने मात्र धावफलकामध्ये थोडंसं बदल. 64 रन 64 धावा धावफलकावरती. महागडं स्पेल आपण पाहिलं खरं तर मागच्या 2 ओव्हरमध्ये विकीच्या माध्यमातून आय थिंक 36 आणि त्यानंतर आता 1.5 चेंडू फेकले, 2 स्पेल टाकले, 27 धावा आतापर्यंत आशिषने खर्च केल्यात. एक शेवटचा निर्णायक बॉल आहे. चांगली खरं तर जोडी सेट झाली मैदानामध्ये. पाय रोवून उभे आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते धावा देखील घेतात. मोठे फटके सिंगल डबलवरती देखील त्यांनी भर दिलाय. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली ऋतिक आणि ओमी. याही वेळेला आपण पाहिलं ऑन द राईस 20 मध्ये हा फटका. जबरदस्त टायमिंग, लेदर
क्रिकेटमध्ये जसे फटके पाहायला मिळतात तसा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर ऋतिककडून षटकार, स्वागत केलं शेवटच्या बॉलवरती देखील. 70 रन 70 रन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या. 33 धावांचा खरं तर हा स्पेल राहिला या मॅचच्या दरम्यान. 2 ओव्हरचा स्पेल, 33 धावा त्याने खर्च केल्या आशिषने. विकी देखील महागडा राहिला, त्याने धावा खर्च केल्या, प्रचंड धावा खर्च केल्या. 35 एक्स्ट्रा रन देखील पाहायला मिळाल्या. 70 धावा धावफलकावरती. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धीरज भोईरवरती विश्वास दाखवलाय. मगाशी आपण उल्लेख केला खरं तर एक मेडन षटक रबल बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये धीरजच्या नावावरती राहिलं, तेही उस्मान पटेलच्या अगेन्स्ट त्याने भन्नाट गोलंदाजी केली होती नवी मुंबईच्या क्रीडांगणावरती. आता असाच एखादा ड्रीम स्पेल त्याला मॅचमध्ये टाकावं लागेल, किंबहुना विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. जर विकेट मिळाले तर नक्कीच धावा कमी पाहायला मिळतील डेथ ओव्हरमध्ये. यावेळेला शफल क्रॉस खेळायचा आहे. बॉल मागे चला फाईन लेगकडे. दिनू आहेत त्या ठिकाणी, थ्रो झाला आहे वेगवान. दरम्यान एक सिंगल बॅटला स्पर्श करून बॉल फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. त्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. विथ द टर्न हा फटका खेळायचा होता, परंतु आतली कडा घेऊन बॉल मागे गेला. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला आले पुन्हा एकदा ऋतिक पाटील. मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला. 20 स्टेपमध्ये लॉंग ऑफला क्लिअर करत हा षटकार पाहायला मिळाला होता ऋतिक पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती इथेही आपण पाहिला हेलिकॉप्टर लुक दिलाय, परंतु एलिव्हेशन नव्हतं. सरळ दिशेने बॉल चालला 20 स्टेपमध्ये. यॉर्करचा प्रयत्न होता धीरजचा, खोदून काढला बॉलला. 2 धावा या बॉलवरती मिळतील. बॅटिंग करत असताना वडवली संघाला. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली 73. 4.2 चेंडूंचा खेळ संपला. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 100+ रन होतील का? पहिल्या मॅचमध्ये हा खरं तर कारनामा या टीमने केला आहे. यावेळेला देखील फुलर लेन ऑन साईडला सिलिमिडॉनला फॉलो थ्रूमध्ये चेंडू उचलतोय मैदानामध्ये. धीरज भोईर हा गोलंदाज. आणखीन एक सिंगल मिळेल. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलंय खरं तर ओमी आणि ऋतिक या दोन्ही फलंदाजांना. धीरज भोईर या गोलंदाजाने 74 रन 74 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय या क्षणाला खरं तर धारावे टीमला. 100च्या आतमध्ये रोखायचं आहे त्यांना खरं तर वडवली संघाला, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. 9 बॉल बाकी आहेत. 2 सेट फलंदाज. डू ऑर डाय. आक्रमण आणि आक्रमणच. यावेळेला देखील मिड विकेटला क्लिअर केलंय. यावेळेस आपण पाहता आणखीन एक चांगला फटका ओमी केनीच्या बॅटमधून होतोय. षटकार 6 धावा. फुलर लेनचा बॉल विथ द टर्न. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल फटका खेळून काढलाय. चांगल्या पद्धतीचं टायमिंग जुळवलं ओमी केनी या फलंदाजाने. बॉटम हँडचा योग्य वापर त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 80 रन 80 धावा धावफलकावरती आहेत. अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल कशा पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. चांगल्या पद्धतीचं हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि बघा बॉडी पोझिशन बरोबर त्या ठिकाणी चांगलं प्लेसमेंट. चांगल्या पद्धतीचं खरं तर हा फटका पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. अजूनही या षटकाचे 2 बॉल बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल, वाईडचा इशारा, अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू आणि ते मात्र 1 बाउन्स वॉर्निंग गोलंदाज देण्यात येईल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. दबाव थोडासा धीरजवरती येतोय, स्वाभाविकपणे येणार, कारण दोन्ही सेट फलंदाज आक्रमण करत असताना. यावेळेला देखील फ्लिक करायचं होतं. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून गेला. ऋतिक रिस्क घेत नाही आहेत. 1 रन आली या चेंडूवरती. स्ट्राईक हवी होती ओमकारला, ओमी केनी खरं तर या फलंदाजाला. 1 रन आली. 82 रन स्कोर कार्डवरती. 4.5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही खरं तर आपण पाहत आहे 7 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या 17 मधील. यावेळेला देखील तेच तरारा बॉल. 5 ओव्हर कंप्लीट. 5 ओव्हरचा खेळ संपला. 82 रन ऑन स्कोर कार्ड. थोडंसं व्हेरिएशन. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि इथे आपण पाहिला खरं तर निर्धाव चेंडू. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 82. शेवटचं निर्णायक षटक पेंडिंग आहे. खरं तर सकाळी दुपारनंतर असं वाटलं होतं की शेवटचा सामना होईल की नाही, किंबहुना कमी षटकांचा होईल, परंतु हा सामना देखील 6 षटकांचा होतो. हे यश आहे या स्पर्धेचं. मेहनत प्रचंड घेतली आयोजकांनी. जेवढ्या झटपट इनिंग्स संपतील, ओव्हर संपतील याकडे लक्ष दिलं. प्रत्येक खरं तर खेळाडूने, प्रत्येक संघाने देखील आम्हाला सहकार्य केलं. त्या सर्व खेळाडूंच्या संघाचा देखील आपण आभार व्यक्त करूया. चांगल्या पद्धतीचं योगदान. अंतिम षटक भावेश नाईक, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, नवी मुंबई परिसरात बेल्टमधला खरं तर आणखीन एक सर्व गुण संपन्न असा गुणवान खेळाडू.
त्याच्यावरती जबाबदारी शेवटच्या षटकाची. सचिन नाईक थोडासा मागडा राहिला होता मागच्या सामन्यामध्ये. पुणे संघाच्या खेळाडूने लगातार 4 षटका त्याला मारले होते, त्यामुळे इथे थोडेसे चेंजेस. भावेशवरती विश्वास दाखवला या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. त्यालाही मात्र या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी या मॅच दरम्यान करावी लागेल, कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं वडवली संघ थोडासा फ्रंट फुटला. 82 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शॉट ऑफ लेन बॉल आणि पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने केला प्रहार. स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवला बॉलला ओमीने, सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग. क्विक शॉट आपण पाहिला, पिकअप शॉट पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने आलेला बॉल लास्ट मुमेंटला त्या ठिकाणी आपण पाहिला. क्विकर वन. खरं तर चांगला बॅटचा स्विंग फ्लो पाहायला मिळाला. टायमिंग जुळवलं त्या पटक्यामध्ये. 6 धावा पाहायला मिळाल्या. वैयक्तिक ओमी 37 या रन संख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला बॅकफुट पंच करायचा आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय. उंच गेला, अंतर कापलेलं नाहीये, झेल सुटलाय. 99% मेहनत, 1% लक फॅक्टर का तुमच्या बाजूला जर सर्व काही तुमचं. या खरं तर मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये दोन्ही जे फलंदाज आहेत त्यांना नशिबाने साथ दिली असंही म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळाले आणि इथे मात्र 4 धावा देखील ॲड होतील. 41 धावसंख्येवरती खेळतो ओमी. 15 मध्ये 41, त्याच्या बरोबरीने 17 मध्ये 43. दोघांमधली भागीदारी 92, 92 धावांची भागीदारी. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला देखील फोर्सेबल फटका. क्या बात आहे. आणखीन एक लाजवाब टायमिंग. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका पाहायला मिळाला ओमीच्या बॅटमधून. 6 धावा अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. ओमी केनी दोघांमधली पार्टनरशिप 98 रनची पार्टनरशिप. खरं तर रेकॉर्ड्स स्वतःच्याच पार्टनरशिपचा मोडला, कारण त्याने साई संघाच्या अगेन्स्ट 93 केल्या होत्या पार्टनरशिपमध्ये. आता 98 झाल्या पार्टनरशिप भागीदारी त्यांची पाहायला मिळाली. आणि 16 मध्ये 47 वरती खेळतोय. अजून एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये होईल का हा प्रश्न पडलाय. खरं तर चांगली कामगिरी या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळाली. 3 बॉल बाकी आहेत. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करताना आपण पाहता ओमी आणि ऋतिक या 2 फलंदाजांना. आखूड टप्प्याचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक साकारतोय ओमी केनी हा फलंदाज. एकदा जोरदार डाव द्या या खेळाडूसाठी. जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. एका स्पर्धेमध्ये 2 वेळा अर्धशतकीय खेळी आणि ती देखील धारावे संघाच्या अगेन्स्ट. जबरदस्त योगदान या खरं स्पर्धेमध्ये राहिलं. आयकॉन म्हणून मात्र मोठी भूमिका साकारली आणि शतकीय भागीदारी देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. जवळजवळ 104 रन आता स्कोर कार्डमध्ये आलेले आहेत. यावेळेला धीम्या गतीचा त्यालाही उडवलाय. पॅवेलियनला सलामी देणारा आणखीन एक गगनचुंबी षटकार येतो ओमीच्या माध्यमातून. अनस्टॉपेबल ओमी केनी. अजून एक रुबाबदार हा फटका आपण पाहिला. 6 धावा आल्या. 110. 110 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल बाकी आहे या षटकामध्ये. पहिल्या 5 बॉलमध्ये 6, 4, 6, 6. 4 षटकार 1 चौकार. 28 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल आणि इथे प्रेशर. अदललेला आपटलेला चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अप्रतिम फलंदाजी. खूप चांगलं योगदान या खरं तर मॅचमध्ये राहिलं. सुरुवातीला ऋतिक फ्रंट फुटला होता, त्याला ओव्हरटेक करत 50 कंप्लीट केली ओमी केनी या फलंदाजाने. यावेळेला देखील आपण पाहिला स्वीट साऊंड. इथे देखील बॉल चालला लॉंग ऑफला क्लिअर करत. षटकारांचा वर्षाव या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. शेवट ही गोड झाला. पहिलं सत्र ही संपलं आणि वैयक्तिक कामगिरी आपण जर पाहिली ओमी केनी या खेळाडूची तर त्याने दमदार इनिंग साकारत 65 धावा 65 रन 19 चेंडूमध्ये केल्या. त्याच्या बरोबरीने 17 बॉल 43. टोटल धावसंख्या 117 117. टार्गेट उभं केलंय. करता या शेवटच्या सामन्यामध्ये बलाढ्य धारावे संघासमोर रिग्नेश 11 धारावे या संघासमोर 118. 6 ओव्हरमध्ये 118 धावांचा पाठलाग होईल का हे आपल्याला पाहायचं आहे. सहा ओव्हरमध्ये 118 धावांचा पाठलाग होईल का. टीट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दिलं जाईल का हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया खरं तर सरवली गावचे उत्कृष्ट मराठी समालोचक आमचे मित्र विशालजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद.
चला सलामीची जोडी पाठवायची आहे. काय बॅटिंग राहिली आणि स्पेशली लास्ट ओव्हर 35 धावा शेवटच्या षटकामध्ये आला आणि त्या एका षटकाने मी म्हणेन जो टोटल कुठे ना कुठे 90-95 पर्यंत थांबायला हवा होता तो टोटल जाऊन पोहोचला थेट 117 वरती आणि 118 धाव्यांचं लक्ष्य. या मॅचचं मी म्हणेन खऱ्या अर्थाने ना रिझल्ट डिसाईड करणारं लास्ट ओव्हर होतं ते, कारण फार मोठा डिफरन्स क्रिएट झाला या मॅचमध्ये त्या एका षटकामुळे. तरी सुद्धा टीम धारावीकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. स्पेशली दिनू कांबळे आणि भावेश नाईक चांगले फलंदाज आहेत. आणि तसेच जर आपण उल्लेख केला तर येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये आयकॉन प्लेयर आशिष मेहरुल सारखा देखील एक दमदार प्लेयर या टीम मध्ये आहे. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. इव्हिनिंग सेशन शेवटचा सामना अच्छा या पहिल्या दिवसामधला आपण पाहतात. आरके फ्री हिट अँड बिलाल शेख तसेच भावेश पवार प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि निर्णायक मॅच सेकंड इनिंग 118 धावांचा चेस. पहिला बॉल पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ स्टार्ट. सिक्सर. आणि हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या 17 मध्ये 117 जरूर बनवल्या, 118 धाब्यांचा टोटल सेट जरूर केला, पण 118 डिफेंड देखील करायच्यात. षटकार येतो पहिल्याच बॉल वरती. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय आणि हा देखील पाहूया किती मिळतील. वन बाउन्स ओव्हर दी रोप्स. 4. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात दरम्यान मिळवून देतो फलंदाज दिनू कांबळे. आणि आज काय टच मध्ये फर्स्ट मॅच 50, सेकंड मॅच फार चांगली बॅटिंग त्याने केली होती. 29 धावा त्या मॅच मध्ये देखील बनवल्या होत्या नॉट आउट. आणि या मॅच मध्ये देखील पहिले 2 चेंडू फेस केले, 10 धावा बनवला. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नॉट आउट विकेट घेतलीच नाहीये एकही गोलंदाजाने दिनूची. आणि या मॅच मध्ये देखील जर नॉट आउट राहिला तर फार मोठा इम्पॅक्ट या मॅच मध्ये तो टाकू शकतो. आणखीन एक हाफ ट्रॅकर फुल पॉवरफुल. व्हॉट अ शॉट. तिसरा चेंडू थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय सुरुवात केली आहे. सिक्सर 4 सिक्सर. गेम ऑन. प्रेशर पूर्णपणे आता कमलेश वरती आहे, कारण ही सुरुवात दमदार. हो 16 धावांची सुरुवात मिळाली आणि सुरुवात चांगली झाली आहे, खास करून दिनू कांबळेसाठी. अफलातून बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतोय दिनू. कॅचचा कॉल. फिल्डर आहे आणि बाहेरच जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न आणि फुल टॉस बॉलला बरोबर दिशा दिली आहे. प्युअर टायमिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा दिनू कांबळेच्या खात्यामध्ये. बावीस धावा फलकावर लागल्यात आणि विशेष म्हणजे आज लेफ्ट हँडेड बॅटरचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिलाय. अर्धशतक योगेश पवारने ठोकलं. लेफ्टी बॅटर प्रथमेश मात्रे. दुसरं अर्धशतक ओमी केनी याने 2 अर्धशतक ठोकलीत या स्पर्धेमध्ये. दिनू कांबळे याने देखील एक अर्धशतक ठोकले. 63 धावा केल्यात मागच्या मॅच मध्ये. हा बॉल सोडून दिलाय. थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न होता शरीरापासून दिनूच्या आणि ते बॉल बीट करत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. बावीस धावा आता स्कोर बोर्डवर. लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय. मोठं टार्गेट.
118 धावांचा आणि आता इथे मात्र बॅट ची वरची कडा, विकेट कीपर खाली, जजमेंट चांगलं आहे. दिनू आउट. मोठी विकेट कमलेशच्या खात्यामध्ये. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर दिनूला इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय कमलेश पाटील. आणि हीच विकेट तर हवी होती. टीम वडवली बीला आणि फायनली 22 धावा जरूर खर्च केला कमलेशने, बट शेवटच्या बॉलवरती एक इम्पॉर्टंट विकेट दिनू कांबलेला जावं लागेल वापस. फार मोठा झटका लागला. बॅटिंग मध्ये नक्कीच खोली आहे. भावेश नाईक, आशिष मेरुल सारखा खेळाडू, विक्की सारखा खेळाडू या टीम मध्ये, धीरज भोईर सारखा खेळाडू या टीम मध्ये. परंतु कमलेशने त्याचं काम केले म्हणायला हरकत नाहीये. 3 षटकार 1 चौकार या ओव्हर मध्ये आला, 1 डॉट बॉल आणि त्यानंतर दिनू कांबळेची विकेट वर लागला अगदी बॅटच्या कडेला. आणि ऋतिक पाटीलने स्वतः कॅप्टनने कॉल केला की हा झेल माझा आहे. विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचला आणि एक चांगला झेल टिपलाय. हेच महत्वाचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये परत एक वेळा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आजच्या या दिवसातला शेवटचा सामना ग्रामीण गटामध्ये ही स्पर्धा रंगताना दिसते. उद्या देखील ग्रामीणच्या 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील आणि 8 टीम मध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू प्रत्येक टीम मध्ये तुमच्या समोर असतील. सुहास पवार गोलंदाजी मार्कवर. सुहास पवार सेकंड ओव्हर मध्ये. भावेश नाईक, आशिष मेरुल ही जोडी सध्या मैदानामध्ये. धीरज आहे, आशिष नाही तर धीरज आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल आणि DRS चा वापर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल योग्य आहे आणि त्याच्यामुळे डॉट बॉल इथे घोषित करण्यात येईल. सुहास पवार या ओव्हरमध्ये. बॉल चांगलाच फिरवलाय सुहासने, परत एक वेळा बीट केले भावेश नाईकला. डॉट बॉल या ओव्हरचा हा सेकंड डॉट बॉल, त्याच्यामुळे दबाव येतोय टीम रिग्नेश 11 दारावेवर. थोडासा आतमध्ये आलाय हा बॉल. चांगलाच फिरवत असताना, चांगलाच कट करत असताना अँगल करत आतमध्ये आलाय हा बॉल सुहासचा. आणि दोन्ही बाजूला बॉल वळवतो. आम बॉलचा देखील चांगला वापर करतो. हा बॉल थोडासा स्लाइड होत असताना, स्कीड होत असताना सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. सलग 3रा डॉट बॉल या ओव्हरमध्ये सुहास पवार सध्या डिलिव्हर करतोय. चांगली गोलंदाजी सुहास पवारची या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात आणि त्याच्यानंतर सलग 3 डॉट बॉल सुहास पवार कडून. चौथा बॉल या षटकातला. चौथा बॉल हुक शॉट. बॉल हवेत आहे. फिल्डर 2 धावत आहेत बॉलच्या मागे आणि आता हा बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा. 4 धावा मिळतील. चौकार. या 4च्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 26. 26 धावा. 4 बॉल या षटकातले संपलेत. 26 धावा स्कोर बोर्डवर. परत एक वेळा शॉर्ट बॉल होता. इथेही लाईन इथे अंपायर पाहतील. पंचांचा इशारा.
आहे तो वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 27 रन. हा चांगला फटका आहे. शेवटी पूल करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा मिळतील. 22च्या पॅट मधून सिक्सर. अतिरिक्त रन धर्माडीतनं मिळेल. लास्ट बॉलवरती एक चांगला फटका देखील होता. एक्स्ट्रा रन. स्कोर कार्ड पुढे जातो एक्स्ट्रा रनच्या मदतीनं. 34. 34 धावा फलकावरती. अजून देखील काही चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. भावेश स्ट्रगल करताना खऱ्या अर्थाने या इनिंगमध्ये पाहायला मिळतो. आणि दरम्यान यस बॅटची एज सफलता मिळेल. आणखीन एक मोठा धक्का लागतोय. टीम रिग्नेश 11 धारावीला जावं लागेल भावेश नाईकला वापस. आउट होतोय भावेश एक षटकार मारल्यानंतर आणि इथे सुहासचं षटक संपले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 34ला 2 अशी परिस्थिती सध्या रिग्नेश 11 धारावी या टीमची. 3.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आरके फ्री हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. 5 दिवस ही स्पर्धा रंगेल. 20 जुलै म्हणजेच आज या स्पर्धेला सुरुवात झाली. आज 70-70चं लॉन्चिंग देखील आहे 20 जुलै असल्यामुळे. आणि 20 ते 24 जुलैपर्यंत ही स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34ला 2 रिग्नेश 11. आणि उद्या देखील या स्पर्धेमध्ये 8 टीम खेळताना दिसतील. साईल 11 जय बजरंग गोरसई बी विरुद्ध भूमी 11 बोनकोडे असा पहिला सामना इथे रंगेल. शेळके ब्रदर्स पोगा विरुद्ध ईश्वरी 11 सोनारपाडा. सेकंड मॅच. थर्ड मॅच असेल चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरी विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन. त्याच्यानंतर चौथा सामना असेल परी 11 सातपाटी विरुद्ध ओम 11 बोरशेती. उद्या बरोबर 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. 8:30 वाजता उपस्थित राहायचंय गोरसे आणि बोनकोडे. पहिलाच बॉल हलकीशी अपील इथे करत असताना कमलेश पाटील आणि अंपायरचा इशारा येतोय लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा होत आहेत स्कोर बोर्डवर 35. लक्ष या मॅच मध्ये 118 धावांचं. लिफ्टी बॅटरचा आज बोलबला राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. योगेश पवार, प्रथमेश मात्रे, ओमी केनीचे 2 अर्धशतक आणि दिनू कांबळेचे 1 अर्धशतक असे 5 अर्धशतक आज प्रेक्षकांनी पाहिलेत. परंतु पहिलं अर्धशतक योगेश पवारच्या बॅटमधून आलं होतं. आणखीन एक चांगला बॉल. स्कीड होतोय बॉल बरोबर बॉडी लाईन. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल सिंगल नंतर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा. फॉलो केलं इथे फलंदाजाला. जागा बनवायची होती फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी. आणि आता संपूर्ण जबाबदारी धीरजच्या खांद्यावर असेल. या मॅच मध्ये भावेश नाईक देखील आउट होतोय. धीरज आणि आशिष ही जोडी सध्या मैदानामध्ये. 36ला 2 अशी परिस्थिती रिग्नेश 11ची. धीरजसाठी हा बॉल परत एक वेळा थोडासा भन्नाट वेगाने गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे कमलेशने. थोडासा महागडा ठरला पहिल्या ओव्हरमध्ये परंतु त्याने दिनूची विकेट घेतली आहे. या मॅच मधली सर्वात महत्वाची ती विकेट आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू दिनूसाठी हे मैदान नेहमीच रास आलंय. चांगली बॅटिंग तो करतच आलाय. थोडासा पुढे टाकलाय बॉल. फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. चूक होणार नाही. चांगला झेल तिथे टिपलाय कल्पेशने. आणि हे 2 बंधू कमाल करतायत. गोलंदाजीमध्ये स्वतः कमलेश पाटील, डीप मध्ये कल्पेश आणि त्याने हा झेल टिपलाय. आणि एक आणखीन एक आहे खेळाडू तो मोगली. असे 3 भाऊ या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. परंतु आता मोगली नाही तर कल्पेशने हा झेल टिपलाय. आणि मोगली म्हणजेच रुपेश पाटील. असे 3 बंधू या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. 36ला 3 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. टीम रिग्नेश 11ची. आउट होतोय धीरज. न्यू बॅटर विकी भोईर.
ओ समोर टाकलेला बॉल ओव्हर पिच होता, डाऊन दी ग्राउंड, समोर फटका सजवलाय, स्ट्रेट हिट, 6 धावा मिळतील. फलंदाज विकी भोईरच्या बॅटमधून सिक्सर आल्या. स्लाइटली ओव्हर पिच बॉल, काय फटका होता फलंदाज विकी भोईरचा. स्ट्रेट हिट, फॉलो थ्रू बॅटचा पाहण्यालायक होता. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42, 42 धावा. शॉर्ट बॉलचा वापर होता, ऑन साइडला खेळायचा होता. स्लाइस होतोय बॅटला बॉल, फ्लाय स्लिप मध्ये निघतोय आणि तोपर्यंत एक धाव ऍड होईल विकीच्या खात्यामध्ये. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा, 43. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 75 धावांची आवश्यकता. 18 बॉल 75 रन. 25 ची सरासरी गाठावी लागेल. कंपॅरिझन पाहिलं तर 12 धावा मागे आहे धारावीचा संघ. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडवलीने 55 धावा केल्या होत्या 3 ओव्हरमध्ये, म्हणजेच 12 धावा थोडासा पिछाडीवर राहिलाय सध्या तरी संघ. त्याचं कारण आहे विकेट गमावले 3. पहिले आउट झाला दिनू, त्याच्यानंतर आउट झालाय भावेश, त्याच्यानंतर आउट झालाय धीरज भोईर. सुहास गोलंदाजीसाठी चांगलाच बाउन्स इथे मिळतोय सुहासला आणि बरोबर बॉल खांद्याच्या लेवलने विकेट कीपरच्या हातामध्ये दाखल झाला. एक डॉट बॉल सुहासच्या माध्यमातून. हे 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. 70 स्पोर्ट्सवर जे प्रेक्षक आज जोडले गेले त्यांचं सर्वांचं नक्कीच मनपूर्वक आभार. उद्या परत एक वेळा 9 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल आणि याच दरम्यान एक धमाका. विकीच्या बॅटमधून परत एक समोर फटका येतोय. 6 धावा मिळतील. षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 49, 75 करायच्या होत्या, म्हणजे अशीच बॅटिंग करावी लागेल. एक षटकार कमी झालाय. 69 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. अजून एक वेळा आपटलाय बॉल, मागे जाईल विकेट कीपर कडून. विकी तोपर्यंत पाहतोय अंपायर कडे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. अंपायरचा सिग्नल बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटल मध्ये बॅटिंग टीमने DRS घेतलाय व्हाईट बॉल बाउन्सर साठी. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि 1 पर दी ओव्हर हे देखील इथे सांगितलं जाईल, कारण शॉर्ट बॉल होता. आता पुल केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रेक्षक बनून राहील असं दिसतंय आणि येतोय हा षटकार. 6 धावा आशिषच्या पॅटमधून. आशिष मेहरुलच्या पॅटमधून 6 धावा. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 57, 57, 118 करायचे आहेत. शक्य आहे अजूनही. फक्त मोठे फटके मारावे लागतील, निरंतर मारावे लागतील, थांबून चालणार नाही. 57 धावा 61 करायचे आहेत. फुल टॉस. टायमिंग इथे थोडस फसलंय. फिल्डर आहे आणि इथे कॅच ड्रॉप कमलेश कडून. त्यानंतर रनआउटची देखील संधी होती आणि सुहास तेच सांगतोय, हा झेल तर सोपा होता, परंतु ते बॅकअप देता देता कॅप्टन पडलाय. कॅप्टन साहब तो चल दिए. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. रनआउटची संधी तिथे होती. अठ्ठावन्न धावा 58. बॉल हवेत आहे आणि यावेळेला टायमिंग चांगलं वाटतंय. कमलेशच्या डोक्यावरून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. विकीच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 3 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये 75 करायच्या होत्या, त्याच्यामुळे शक्य आहे अजूनही मॅच ऑन. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 64. एक षटकार आला तर मॅच मध्ये येऊ शकतात अजूनही रिग्नेश 11चा संघ. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
बॅटची आतमधली कडा घेतली आहे, फाईन लेग आहे तिथे. धाव घेण्याचा प्रयत्न आता इथे होईल, कारण आता दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होऊ शकतो. विकी तोच प्रयत्न करताना दिसेल. पहिली धाव कंप्लीट, सेकंड रन धोक्याची असू शकते, दुसरी धाव कंप्लीट. 66 धावा आता स्कोर बोर्डवर लागल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. 12 बॉलचा खेळ इथं शिल्लक आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 52 धावांची आवश्यकता. 12 बॉल 52 धावा. मागच्या इनिंग मध्ये लास्ट ओव्हर मध्ये 35 धावा आल्या होत्या, हे विसरून चालणार नाहीये. आणि शेवटी तारीफ सय्यद यांची आजची ड्युटी इथे संपली आहे असं दिसतंय, कारण 2 वाजेपर्यंत 2च मॅच झाल्या होत्या आणि त्यानंतर तारीफ सय्यद जे 70-70 चे प्रवर्तक आहेत, प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत, त्यांनी मात्र या मॅच अतिशय चांगल्या कव्हर केल्यात. कोणतीच टीम मीटिंग कोणालाच घेऊ दिलेली नाहीये, बॉल स्वतः दिलेत. म्हणजेच हा माणूस काही करू शकतो क्रिकेटसाठी, हे मी मागेही म्हटलं होतं याच ग्राउंडवर. या माणसाने क्रिकेटसाठी खूप काही केले, क्रिकेटला खूप काही दिले. फुल टॉस बॉल होता, डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे 1 रन मिळताना दिसेल. आणि या माणसाने क्रिकेटमध्ये पैसाही आणलाय. मी म्हणेन प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट तुम्ही खेळताय, कमी प्रवेश फी मध्ये जास्तीत जास्त पारितोषिक. 70-70च्या अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही पाहिलंय, आता आर के फ्रीड स्पर्धेमध्ये देखील तुम्ही पाहताय. त्याच्यामुळे प्रोफेशनल क्रिकेटला वाव दिलाच आहे, ग्रामीण क्रिकेटला देखील वाव दिलाय. 10 लाख रुपयाचं ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील पारितोषिक दिलंय. आणि जे पारितोषिक अनाउन्समेंट ज्याही वेळेला होते त्यावेळेला ते पारितोषिक फायनल झाल्यानंतर ऑलमोस्ट त्या प्रत्येक टीमच्या हातात असतं. ही एक वेगळी ओळख राहिली आहे 70-70च्या बिग बॅश धमाका लीगची, आर के फ्रीड स्पर्धेची, आणि जेवढ्या काही स्पर्धा झाल्यात धमाका लीगच्या त्या स्पर्धेची. 67 धावा झाल्या, 67. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू आहे. आणि क्रिकेटच्या प्रति डेडिकेशन तारीफभाई सय्यद यांचं नेहमीच राहिलंय. समोर फटका मारलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, बॉल थांबतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 68, 68 धावा. अजूनही मॅच ऑन आहे, कारण मागच्या 17 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 35 आल्या होत्या, तर इथेही शक्य आहे. आता धावा करायच्यात 50, बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 50 धावा. म्हणजे 9 बॉल मध्ये कमीत कमी 8 षटकार तर तुम्हाला मारायचेच आहेत, काही एक्स्ट्राही होऊ शकतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट आहे, 1 रन इथे कंप्लीट होईल. आता 49 करायचे आहेत. आता परिस्थिती विपरीत आहे रिग्नेश 11 धारावेसाठी. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली. पहिल्या सामन्यामध्ये हा संघ खेळला होता आणि आता शेवटच्या मॅच मध्ये बॅटची कडा इथे घेतली आहे आणि विकी भोईर आउट. शुभमच्या खात्यामध्ये विकेट. विकी बॅक टू द पॅव्हिलियन. आउट होतोय विकी भोईर. विकेट इथे मिळाली आहे. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. 4 विकेट गमावल्यात रिग्नेश 11 धारावे या संघाने. लास्ट बॉल या ओव्हरचा. चला बॅटर लवकर या, फास्ट खेळा. कामेश नाईक न्यू बॅटर. कामेशच्या समोर शुभम गोलंदाजीसाठी. पहिलाच फटका बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये 4 रन. कामेशच्या बॅट मधून चौकार. या चौकाराने षटक समाप्त. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा करायचे आहेत.
73 धावा झाल्यात 6 बॉल 45. आता पाहूया उद्याचं वेळापत्रक. उद्या 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल आणि उद्या पहिल्याच मॅच मध्ये गोरसई बी, साईल 11 जय बजरंग गोरसई बी विरुद्ध भूमी 11 बोनकोडे असा पहिला सामना असेल. सेकंड मॅच असेल शेळके ब्रदर्स पोगाव ईश्वर 11 सोनारपडा. तिसरी मॅच असेल चॅम्प 11 बामण डोंगरी एनके स्पोर्ट्स उत्तन. फुल टॉस आणि इथे सुरुवात झाली आहे षटकाराने या षटकाची. ऋतिक पाटील लास्ट ओव्हर मध्ये पहिलाच बॉल 6 धावा 45 पाहिजे होते, आता 39 करायचे आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरा बॉल आता चांगल्या टप्प्यावर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 39 धावा करायचे आहेत. पस्तीस धावांचे ते षटक महागडे ठरलं. आणखीन एक चांगला फटका आता बॅकफुटला जात असताना चांगलाच पंच. हा षटकार मिळेल पॉइंट कव्हर पॉइंटच्या मध्ये. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 85 85. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक. औपचारिकता या मॅच मध्ये 33 करायचे आहेत. आणखीन एक धमाका. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार. धावा झाल्यात 91. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 27. 2 चेंडू 27 धावा. भावेश नाईकचं ते षटक भरपूर महागडं ठरलं. तिथे 35 धावा आल्या. ऋतिक पाटील आणि त्याचबरोबर ओमी केनी यांनी दमदार खेळ दाखवला. 117 धावांची भागीदारी केली आहे. विकेटच गमावलेली नाहीये पहिल्या इनिंग मध्ये. ओमी केनीच्या 65 नॉट आउट. आणखीन एक चांगला फटका ऑन दी राईज. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला बीट करून जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावा मिळतील. बॅक टू बॅक षटकार येत आहेत या ओव्हर मध्ये. आतापर्यंत षटकार आलेले 4. शेवटचा बॉल 1 बॉल 21. हे समीकरण या मॅच मध्ये उशीर झाला या फटक्यांना. 340च्या स्ट्राईक रेटने खेळतोय आशिष मेहरुल. आणखीन एक फटका हाई जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मध्ये 5 षटकार मारलेत आणि शेवटी हा सामना इथे संपलाय. 14 धावांनी हा सामना इथे जिंकलाय टीम चंद्रकांत स्मृती. चेंज द गेम वडवली बी या टीमने हा संघ या स्पर्धेच्या पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन. सेमी फायनल चा सामना असेल तुमचा 24 तारखेला आणि तो सामना सकाळी 9 वाजता खेळवला जाईल. 8-8 षटकांचे सामने असतील याची नोंद घ्या. 8 ओव्हरची मॅच असेल. सकाळी 9 वाजता 24 तारखेला आपल्याला इथे उपस्थित राहायचंय. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ओमी केनी ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. 19 बॉल मध्ये 65 धावांची खेळी नाबाद त्याने साकारली. दिनू कांबळे, आशिष मेहरुल आणि त्याचबरोबर ओमी केनी या 3 खेळाडूंनी मुख्य व्यासपीठावर यायचे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.